आज ना मला लवकर आवरून जायचं होतं कार्यक्रमाला माहेरी, तर त्यासाठी मी 5लाच उठले होते आणि पहिलं मुलांसाठी टिफिन बनवला. त्यानंतर लगेचच माझं आवरून घेतलं. मुलं तर झोपेतच होते बरं का. आता टिफिन तर मी बनवला होता, त्यामुळे मुलांचं आवरायला आईला थोडंसं सोपं जाणार होतं. बाहेर दिवस उजाडायला लागला होता आणि क्रिश पण झोपेतून उठला होता. मग त्याला व्यवस्थित आवरायला सांगितलं आणि त्याला बाय बाय करून निघाले मी माहेरी जाण्यासाठी. आता सकाळी आज पाऊस चालू झाला होता बरं का, त्यामुळे रेनकोट पण सोबत घेतलेला होता. तरी पण मला घाटापर्यंत पाऊस लागला, त्यामुळे मी बरीच भिजले होते. आता तेथून पुढं थोडंसं उघडलेलं होतं म्हणून बरं, तरी पण 7:30 पर्यंत मी माहेरी पण पोहोचले होते. आता पावसात भिजून आले त्यामुळे थंडी पण खूप वाजत होती. मग पहिला एक चहा घेतला आणि कार्यक्रमासाठी गेलो. तेथून यायला आम्हाला तर 12 वाजले होते. आता पाहुणे पण भरपूर आलेले होते बरं का, त्यामुळे डबल चहा वगैरे पण झाला. आणि चहाची मला जास्त सवय नाही, त्यामुळे अचानक एवढं पित्त वाढलं ना आणि डोकं पण भरपूर दुखत होतं. काहीच सुधरत नव्हतं मला. एवढा त्रास होत होता ना की बस. मग पहिल्या 2-3 टॅबलेट घेतल्या आणि गपचूप झोपून घेतलं. आता मुलांचा पण स्कूलवरतून येण्याचा टायमिंग 4:30चा होता बरं का, आणि त्याआधी मला पिंपळगावला पोहोचायचं होतं. टॅबलेट घेतल्यामुळे थोडंसं बरं वाटत होतं बरं का. मग उठले आणि निघाले बाबा एकदाची रिटर्न. आता खरं सांगायचं तर त्रास तर एवढा झाला ना की मम्मी सोबत पण नीट बोलणं नाही झालं माझं. नशीब तरी पण येताना रिटर्न मला पाऊस नाही लागला कुठे. कळसमध्ये आल्यावर थोडासा भाजीपाला घेतला आणि त्यासोबतच मुलांसाठी फ्रुट्स घेतले. मेथीची भाजी तर बरेच दिवस झाले मी खाल्लीच नव्हती. त्यानंतर गावातच मुलांना घेतलं आणि घरी आले. आता सकाळपासून एवढी दवदव करून तरी पण मी एकदम वेळेत पोहोचले होते बरं का गावामध्ये मुलांना घ्यायला. घरात आल्यानंतर बघितलं की कपड्यांचा भरपूर गंजाडा पडलेला होता, कारण 2 दिवस घड्या घालायला वेळच मिळाला नाही. मग आल्या सरची पटपट घड्या घालून घेतल्या, कारण घरामध्ये पसारा दिसला ना की माझं काम चालू झालंच म्हणून समजा. त्यानंतर मम्मीकडनं काही भाजीपाला आणला होता, मग तो पण डिकीतून काढून घेतला. आता घरातलं काम आवरता आवरता संध्याकाळ होत आली होती बरं का. मग लगेचच स्वयंपाकाला सुरुवात केली. आणलेला सगळा भाजीपाला पहिला व्यवस्थित ठेवून दिला. आता इडलीचं बेटर पण मी काल भिजत घातलेलं होतं आणि सकाळी ते दळायला मला टाइमच भेटला नाही. आता सहजच लक्षात आलं म्हणून पहिलं ते बेटर व्यवस्थित ग्राइंड करून घेतलं. इकडं ही मनी एवढा त्रास देत होती ना की बस. मग बसले होते तिच्या सोबतच गप्पा मारत. आता हे मांजरे एकदा की जवळ आली ना की माझ्या कामाला भरपूर खोळंबा करतात बरं का. त्या दिवशी बागेतून आणलेली कारले पण आणखी तशीच होती. मग म्हटलं आज त्याचीच कोरडी चटणी करावी. माझ्या लग्नाच्या